गुरुवारी गुरुचरित्र ऐकण्याची दिव्य शक्ती. तुमच्या आयुष्यात सतत संकट येत आहेत, घरात अशांती आहे किंवा कोणीतरी वाईट शक्तीचा त्रास देतोय असं वाटतंय, तर फक्त एक गोष्ट करा. प्रत्येक गुरुवारी गुरुचरित्र ऐका आणि बघा चमत्कार कसा घडतो. एका छोट्या गावात विनायक नावाचा एक साधा पण खूप त्रासलेला माणूस राहत होता. त्याच्या आयुष्यात सगळं काही होतं, घर, कुटुंब, काम, पण तरीही काहीतरी सतत चुकीचं घडत होतं. घरात भांडणं वाढली होती, व्यवसायात नुकसान होत होतं, रात्री झोप लागत नव्हती आणि सर्वात मोठं म्हणजे त्याला नेहमी असं वाटायचं की कुणीतरी त्याच्यावर वाईट नजर ठेवून आहे. एक दिवस तो पूर्णपणे तुटून गेला. तो गावाच्या मंदिरात गेला आणि रडत म्हणाला, देवा, मी काय चूक केली आहे? माझ्या आयुष्यात इतकी संकटे काय येत आहेत? तेवढ्यात मंदिरात बसलेले एक वृद्ध संत त्याच्याकडे पाहून हसले. ते शांतपणे म्हणाले, बाळा, तुझ्यावर कोणतीही वाईट शक्ती नाही, पण तुझ्या मनावर अंधार जमा झाला आहे. विनायक थोडा गोंधळला. मग मी काय करू महाराज? संत म्हणाले, प्रत्येक गुरुवारी श्रद्धेने आणि विश्वासाने गुरुचरित्र ऐक. तुझ्या आयुष्यातील अंधार आपोआप नाहीसा होईल. विनायकने विचार केला, हे इतकं सोपं असेल का? पण त्याच्याकडे पर्याय नव्हता. पहिला गुरुवार. विनायकने पहिल्यांदा गुरुचरित्र ऐकायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचं मन भटकत होतं, विचार येत होते, शंका येत होती, पण तरीही तो बसला आणि त्या दिवशी रात्री त्याला अनेक दिवसांनी शांत झोप लागली. दुसरा गुरुवार. तो पुन्हा बसला. यावेळी त्याचं मन थोडं स्थिर होतं. त्याला जाणवलं घरातला तणाव थोडा कमी झाला आहे. तिसरा गुरुवार. त्याने पूर्ण श्रद्धेने गुरुचरित्र ऐकलं आणि त्या दिवशी त्याला एक स्वप्न पडलं. त्यात एक तेजस्वी संत त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. हळूहळू बदल सुरू झाला. आठवडे गेले. विनायक नियमित गुरुवारी गुरुचरित्र ऐकत राहिला आणि मग चमत्कार घडू लागले. घरात शांती येऊ लागली. व्यवसाय पुन्हा चालू लागला. मनातला भीतीचा अंधार निघून गेला. त्याला आता समजलं, वाईट शक्ती बाहेर नसतात, त्या आपल्या भीतीत, शंकेत आणि नकारात्मक विचारात असतात. गुरुचरित्राची खरी शक्ती. गुरुचरित्र म्हणजे फक्त पुस्तक नाही, तो एक ऊर्जा स्त्रोत आहे. जेव्हा तुम्ही ते ऐकता, तुमचं मन शांत होतं, नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येते. विनायकचं आयुष्य पूर्ण बदललं. एक दिवस तो पुन्हा त्या संतांकडे गेला. डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. तो म्हणाला, महाराज, माझं आयुष्य बदललं. संत हसले आणि म्हणाले, बाळा, गुरुचरित्राने नाही, तुझ्या श्रद्धेने तुला वाचवलं. स्वामींचा महत्वाचा शेवटचा संदेश. जर तुम्हालाही असं वाटत असेल की आयुष्यात संकट संपत नाहीत, वाईट शक्ती त्रास देत आहेत, मन शांत नाही, तर एकदा नक्की प्रयत्न करा. प्रत्येक गुरुवारी श्रद्धेने गुरुचरित्र ऐका. तुम्हाला स्वतःच फरक जाणवेल. म्हणूनच बाळांनो, जीवनात कितीही अंधार आला, कितीही संकटे आली किंवा वाईट शक्तींची भीती वाटली, तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, गुरूंचा आधार कधीही खोटा ठरत नाही. प्रत्येक गुरुवारी श्रद्धेने गुरुचरित्र ऐका, कारण जिथे गुरुचरित्राचा नाद होतो, तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती टिकू शकत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट हळूहळू दूर होईल आणि मनात शांती, समाधान आणि आनंद भरून येईल. फक्त एकच विश्वास ठेवा, गुरु माझ्यासोबत आहेत, आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते. श्री गुरुदत्त. जय गुरुदेव. श्री स्वामी समर्थ.